तर तुम्हाला पण यातल्या कोणत्या गोष्टी ट्राय करायच्या असेल तर ट्राय करा. कहा जा रहा है पैसा तो यहाँ जा रहा है पैसा. दिस इज प्री एडिशन. तुमच्याबरोबर येत का नाही माझं जर्नी स्टार्ट. प्लीज लाईक फॉलो अँड सबस्क्राईब. हे हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल प्री एडिशन. आणि या चॅनलवर तुम्हाला लाईफस्टाईल, फूड आणि फिटनेस रिलेटेड कंटेंट बघायला मिळणार. जर तुम्ही असा कंटेंट बघायला इंटरेस्टेड आहात देन मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल अँड बी द पार्ट ऑफ दिस जर्नी. सो टायटलवरून तर तुम्हाला कळालंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल होणार आहे. आज मी तुमच्यासोबत माझी ग्रोसरी शॉपिंग शेअर करणार आहे. मी रिसेंटली माझी फिटनेस जर्नी स्टार्ट केली आहे आणि या सगळ्या त्या गोष्टी आहे ज्या मला हाय प्रोटीन इंटेक आणि बॅलन्स डाएट मेंटेन करायला हेल्प करतात. सो टू बी ऑनेस्ट, हा कोणता प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. या सगळ्या त्या गोष्टी आहे ज्या मी स्वतः यूज करते, ज्या मला पर्सनली यूज करायला आवडतात. आणि असंही नाही आहे की कंटिन्युअसली मी या सगळ्याच गोष्टी यूज करते. यातल्या काही गोष्टी रिस्टॉक पण होतात, काही गोष्टी चेंज पण होतात. माझ्या घरचे मला विचारतात कहाँ जा रहा है पैसा, तो यहाँ जा रहा है पैसा. जोक सपाट. सो आय थॉट की या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत पण शेअर करू शकते. मे बी तुम्हाला पण कुठेतरी काही हेल्प होणार. सो विदाऊट मेकिंग एनी डिले लेट्स बिगिन. ओके, स्टार्ट करते माझ्या मॉर्निंगपासनं. जिमला जायच्या आधी ज्या मला गोष्टी लागतात त्या म्हणजे बनाना आणि कॉफी. तर कॉफी माझी संपली होती म्हणून मी रिस्टॉक केलेली आहे. आणि बनाना मी मोस्टली ऑनलाईन मागवत नाही कारण खूप लवकर खराब होतात. सो 2 or 3 आर इनफ. त्यानंतर जिमवरून आल्यानंतर मला ज्या गोष्टी लागतात त्या म्हणजे एग्स. तर फर्स्ट टाईमच मी लिशियसचे एग्स मागवले आहे. याच्यामध्ये 12 एग्स येतात आणि इनफ आहे मला 1 वीकसाठी, कारण मी हार्डली 2 किंवा 3च एग्स खाऊ शकते. मला एग्स जास्त जात नाही. आणखी मी जे मागवलेलं आहे ते म्हणजे प्रोटीन शेफचे ब्राऊन ब्रेड. याच्यामध्ये 37 ग्राम्स ऑफ प्रोटीन आहे आणि अंडर 243 कॅलरीज आहे. तर मला हे खूप छान वाटतात ब्रेड. तुम्ही पण वापरू शकता ते. ओके, मूविंग ऑन. मी मागवलेले आहे छाछ. तर लंच नंतर हे मला लागतात, मला छान वाटतात हे प्यायला. तर बाकी नॉर्मल जे बटर मिल्क येतं ना त्याच्यापेक्षा हे बेटर वाटतं मला. तर बटर मिल्क. आणि नंतर मागवलेलं आहे ते म्हणजे दही. हे तर प्रत्येक सॅलेडसाठी मला लागतात. कुठलाही सॅलेड बनवायचा किंवा लंचमध्ये दही माझं असतंच मेन म्हणजे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे कुकुंबर आणि कॅरट. हे तर मेन आहे, प्रत्येक लंचमध्ये डिनरमध्ये इन्क्लुडेड असतात सॅलेडसाठी आणि हे हायड्रेट ठेवते. तर हे सगळ्यांनीच खायला पाहिजे. यानंतर मागवलेलं आहे ते म्हणजे ग्रीक योगर्ट. याच्यामध्ये 17 ग्राम्स ऑफ प्रोटीन आहे आणि हे अंडर 90 कॅलरीज आहे. तर खूप छान आहे. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे योगा बारचे हाय प्रोटीन ओट्स. तर हे तर मी रेकमेंड करेल कारण मी हे नेहमीच खाते. स्टार्टिंगपासनं जेव्हापासनं मी माझी जिम जर्नी स्टार्ट केली आहे तेव्हापासनं मी हेच ओट्स खात आहे. मला खूप छान वाटतात हे. आणि सांगायचं झालं तर याच्यामध्ये 26 ग्राम्स ऑफ प्रोटीन आहे आणि हे टेस्टला पण भारी लागतं नॉर्मल ओट्सपेक्षा. सो दिस वन. त्यानंतर माझ्याकडे आहे मिल्की मिक्सचं पनीर. सो याच्यामध्ये हे लो फॅट पनीर आहे. 50 ग्राम्स ऑफ प्रोटीन येतं याच्यामध्ये. मी आधीपासनं हे वापरायची, हेच पनीर खायचे मी जेव्हापासनं जिम लावले मी. पण मी काही दिवसांपासून असं होत आहे की मी घरीच पनीर बनवत आहे. मी दूध मागवते आणि पनीर मी घरीच बनवते त्यापासनं. ओके, मूविंग ऑन. 4 ते 5 वाजता असं होतं की मला खूप भूक लागते आणि मी काही पण नाही खाऊ शकत. असं होतं की मला काहीतरी खायची इच्छा होते. सो त्या टाईमसाठी मी मागवलेले आहे हे प्रोटीन बार. आणि आय किड यू नॉट गाईज, मॅक्स प्रोटीनचा हा डेट अँड आल्मंड बार खूप बॉम्ब आहे. तुम्ही ट्राय करा हा. जेव्हा स्टार्टिंगला हा पहिल्यांदा बोलवला तेव्हा मी जेव्हा ट्राय केला हा, त्यानंतर मी कंटिन्युअसली हाच मागवते. तरी मी एक आणखी त्यांचा चोको आल्मंड बार बोलवलेला आहे. हा मी ट्राय नाही केलेला, तर म्हटलं हा पण बघूया एकदा ट्राय करून. ओके, सो लास्ट थिंग इज हे मी थालीपीठ भाजणी आणलेली आहे. ही मी पहिल्यांदाच आज मार्केटमधनं आणली. मी याआधी वापरलेली नाही. यामध्ये मला 16 ग्राम्स प्रोटीन दिसलं आणि हे मल्टीग्रेन रोस्टेड थालीपीठ फ्लोअर आहे. तर हे म्हटलं ट्राय करून पाहूया. आणि पहिली गोष्ट म्हणजे हे 389 कॅलरीजच्या आत आहे पूर्ण पीठ. सो बघूया याचे जर मला कधी सकाळी
चिला वगैरे करायचा असला तर त्याच्यामध्ये यूज करून पाहते की कशी टेस्ट येते. ओके, दॅट्स इट गाईज. तर या होत्या त्या सगळ्या गोष्टी माझ्या वीकली ग्रोसरी शॉपिंग हॉलमधल्या. तर यातल्या काही गोष्टी तुम्हाला आवडल्या असेल तर तुम्ही पण त्या ट्राय करू शकता. आणि जर तुमचं काही सजेशन असेल, काही रेकमेंडेशन असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मला आवडेल तुम्ही सांगितलेल्या गोष्टी ट्राय करायला आणि थोडे आणखी पैसे खर्च करायला. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. सो हिअर आय एम एंडिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.